नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा सिलेक्शनवाली सिरीज या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्र वनरक्षकचा जे लेक्चर नंबर 4 आहे तर ते तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे. याच्यामध्ये तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर विजन गव्हर्नमेंटला सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये तुमचं टार्गेट आहे ते 15पैकी 15 ते तुमचं अचीव करण्याचं या सिरीजच्या माध्यमातून मी प्रयत्न करेल. आणि आपल्या लेक्चरमध्ये फक्त क्वालिटी असणार आहे, क्वांटिटी वगैरे तिथे भर दिलेला नाही आहे. तर ही एकदम फ्री सिरीज आहे, तर त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. त्याच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की जे नवीन अपडेट्स वगैरे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तर तलाठी वगैरे आणि TCSच्या आणि अदर सरळ सेवेच्या जर का तुम्ही एक्झामचा जर का अभ्यास करत असाल तर विजन गव्हर्नमेंटला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया आजच्या क्वेश्चन पेपरला. तर याच्यामध्ये प्रश्न पहिला असं म्हटलं, त्याच्यामध्ये जर प्लस म्हणजे भागाकार, वजा म्हणजे गुणाकार, गुणिला म्हणजे बेरीज आणि भागीला म्हणजे वजाबाकी असेल तर खालील पदावलीची मूल्य शोध. तर याच्यामध्ये जे मालिका दिलेली आहे त्याच्यामध्ये चिन्हांना जे त्यांनी म्हटलेलं आहे तर त्यांच्यानुसार आपण मांडणी करून घ्यायची. सुरुवातीला 77, इथे प्लस आहे, प्लस म्हणजे भागाकार म्हणजे भागीला 11 आणि वजा दिलेलं आहे, वजा म्हणजे गुणाकार 5 आणि ते गुणिला 33 दिलेलं आहे. तर गुणिला म्हणजे बेरीज आहे प्लस 33 आणि भागाकार म्हणजे वजा म्हणजे वजा 11. तर हे दिलेलं आहे, हे आपण मांडून घेतलं त्यांच्यानुसार. आता याला सॉल्व करायचं. तर 11 7 77 आणि 7 आणि 5चा गुणाकार 35 अधिक 33 वजा 11. तर 11मधून जर का 33 काढले आपण तर ते उरते 22 म्हणजे इथं 35 अधिक 22 आणि 35 आणि 22चा जर का आपण 35 आणि 22ची जर का बेरीज केली तर 5 आणि 2 7, 3 आणि 2 5, जे की 57 येते. 57 कुठं आहे तर ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 57. तर एकदम बेसिक टाईपचा प्रश्न होता. तर या टाईपच्या क्वेश्चनमध्ये जसं तसे दिलेलं आहे त्यांनी न मांडता त्याच्यामध्ये ज्यांनी जे बदलून चिन्ह सांगितलेले आहे तर त्याच्यानुसार मांडणी करून आपल्याला ते सॉल्व करायचे आहे. तर असा हा प्रश्न होता. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. एका मुलाची ओळख करून देताना एक मुलगी म्हणाली, तो माझ्या अंकलच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे. तर त्या मुलगा आणि मुलगी यांच्यामधील नाते काय? तर नातेसंबंधावरचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय म्हणाली, एक मुलगी म्हणाली तो माझ्या, म्हणजे एक मुलगी आहे इथे, ती म्हणाली तो माझ्या अंकलच्या, म्हणजे हिचा कोणीतरी वडील असेल तो आणि वडिलांचा भाऊ म्हणजे तो त्यांचा अंकल, तर म्हणजे तिचा काका. तर याचा एक भाऊ आहे, तो माझ्या अंकलच्या वडिलांच्या मुलीचा, म्हणजे अंकलच्या वडील म्हणजे तिचे आजोबा, अंकलच्या वडिलांच्या मुलीचा म्हणजे आता मुलीचा म्हणजे मुलगी म्हणजे याची बहीण असेल, ती हे दोघं भाऊ आले, त्याच्यानंतर याची बहीण असेल आणि त्या बहिणीच्या म्हणजे वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे, तिची मुलगी ही, याची ही बहीण आणि याची ही मुलगी, तर मुलीचा मुलगा आहे. तर इथे तो मुलगा आहे तिच्याबद्दल ती सांगत आहे. तर याच्यामध्ये सांगितलं आहे की तो मुलगा आणि मुलगी यांच्यातील नाते काय. तर या दोघांचं इथे नातं विचारलेलं आहे. जर का नाते जर का डायरेक्ट विचारलं असतं तर तो त्याचा मुलगा झाला असता आणि त्यानंतर इकडचं जर का विचारलं असतं, इकडून जर का इकडे विचारलं असतं तर तो वडिलांची बहीण म्हणजे आत्या आणि आत्याचा मुलगा म्हणजे आतेभाऊ झाला असता तो. परंतु इथे विचारलं आहे मुलगा आणि मुलगी यांच्याशी नाते काय. तर इथे काय दिलं, वडिलांच्या भावाचा मुलगा किंवा मुलगी चुलत. तर याच्यामध्ये म्हटलं वडिलांच्या भावाचा मुलगा, तर वडिलांच्या भावाचा मुलगा, तर भावाचा मुलगा नाही तर वडिलांची इथे सांगितलं त्यांनी की वडिलांच्या मुलीचा मुलगा आहे, वडिलांच्या मुलीचा. तर वडिलांची कोणाची, तो माझ्या अंकलच्या वडील म्हणजे हिचे अंकल कोण, हिचे काका, आणि हिचे वडिलांची बहीण म्हणजे वडिलांची मुलगी म्हणजे याची बहीण आणि तिचा मुलगा. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की वडिलांच्या भावाचा मुलगा किंवा मुलगी. तर भावाचा मुलगा इथे राहणार नाही, तर इथे भावाचा नाही, ती बहिणीचा मुलगा किंवा मुलगी पाहिजे.
बहिणीचा मुलगा किंवा मुलगी पाहिजे होतं, मुलगा किंवा मुलगी. तर म्हणून हा जो प्रश्न आहे तर तो मी स्टार मार्क करतो, जो की त्यावेळेसचा जो प्रश्न होता. तर या प्रश्नावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं असतं, कारण की याच्यामध्ये वडिलांच्या मुलीचा मुलगा म्हटलं आहे, मुलगा आणि मुलगी यांच्यातील नाते तो वडिलांच्या भावाचा मुलगा, तरी ते भावाचा मुलगा तो होऊ शकणार नाही. तो वडिलांच्या भावाच्या बहिणीचा मुलगा किंवा मुलगी या प्रकारचा तो नाता येत होता, त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तर त्यावेळेस कॅन्सल झाला असेल. त्यानंतर आपण पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. दिया, रीता, प्रीती, सनी, तिया, उमर आणि विनीता यांच्यापैकी प्रत्येकाची एका आठवड्यातील सोमवारी सुरू होऊन रविवारी संपणाऱ्या एका आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहे. तर याच्यामध्ये त्यांनी माहिती दिली आहे की 6 विद्यार्थी आहेत, 6-7 विद्यार्थी आहेत, त्यांची परीक्षा जी आहे सोमवारी सुरू होऊन रविवारी संपते. तर याच्यामध्ये आपण अगोदर सोमवारपासून तर रविवारपर्यंत मांडणी करून घेऊ. तर इथे सोमवार, त्यानंतर मंगळवार, त्यानंतर बुधवार, त्यानंतर गुरुवार, गुरुवार, शुक्रवार, त्यानंतर शनिवार आणि इथे रविवार. या प्रकारची मांडणी करून घेतली. तर इथे काय म्हटलं आहे, जर आता मांडणी करू आपण याची काय सांगितलं, माहितीच्या आधारे डिवाइड करून टाकू आपल्याला. पृथ्वीची परीक्षा शुक्रवारी आहे, पृथ्वीची परीक्षा शुक्रवारी आहे. शुक्रवार कुठं आहे, इथे. तर इथे कोणाची परीक्षा आहे, तर इथे परीक्षा आहे प्रीतीची. दुसरा कलर घेतो. प्रीतीची परीक्षा शुक्रवारी आहे, म्हणजे इथे कोणाली तुमची प्रीती शुक्रवारी. प्रीती आणि उमर यांच्या दरम्यान फक्त एका व्यक्तीची परीक्षा आहे. प्रीती आणि उमर, आता प्रीती इथं आहे आणि आता इथं उमर इथे येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो. तर या दोघांच्या मध्ये एकाची परीक्षा आहे, ठीक आहे. त्यानंतर उमरच्या परीक्षेच्या लगेचच आधीच्या दिवशी रीताची परीक्षा आहे, पण शनिवारी नाही. तर यांनी काय म्हटलं आहे की उमरच्या परीक्षेच्या अगोदर कोणाची परीक्षा आहे म्हणते, रीताची परीक्षा आहे, परंतु शनिवारी नाही म्हणते. जर का उमरला आपण इथं ठेवलं, त्याच्या अगोदरल्या दिवशी कोणाची परीक्षा आहे, रीताची, पण ही कोणता वार यायला लागला, शनिवार. तर शनिवारी त्यांनी सांगितलं की शनिवारी नाही, म्हणजे जे आपण इथं उमर मांडला होता तर ते उमर इथं नसून उमरची परीक्षा बुधवारी राहणार आणि त्याच्या एक दिवस अगोदर कोणाची परीक्षा राहणार, तर ती राहणार रीताची. म्हणजे त्यांनी सांगितलं की शनिवारी नाही, तर ठीक आहे, शनिवारी नाही घेतली, आता तिची मंगळवारी राहील. रीता आणि तिया यांच्या दरम्यान फक्त एका व्यक्तीची परीक्षा आहे, रीता आणि तिया. रीताला जर का इथे इथं आहे, त्याच्यानंतर जर का एक रीता आणि तिया यांच्या दरम्यान, तर रीता जर का इथे ठेवली तर तियाला आपल्याला इथे ठेवावं लागेल, कुठे, गुरुवारी. तेव्हा कुठे त्यांच्यामध्ये एकाची परीक्षा येईल. जर का इथे घेतला असतं तर याच्या अगोदर काहीच नाही आहे, त्याच्यामुळे इथे तिला घेता येणार नाही. तर तियाची परीक्षा ही गुरुवारी आली आणि त्यानंतर फक्त एका व्यक्तीची परीक्षा आहे, ठीक आहे एक व्यक्तीची. आणि विनीताची परीक्षा सनीच्या परीक्षेचे 4 दिवस आधी, आणि विनीताची परीक्षा जी आहे ते सनीच्या परीक्षेचे 4 दिवस आधी. तर इथे 4 दिवस आधी म्हटलं त्यांनी, तर इथे काय करू आपण, विनीताची परीक्षा सनीच्या, तर सनीला आपण इथे ठेवू शनिवारी. आणि त्यानंतर सनीच्या परीक्षेच्या 4 दिवस अगोदर विनीताची, तर हे 1, हे 2, हे 3 आणि 4, आणि त्या 4 दिवस आधी कोणाची परीक्षा आहे, तर विनीताची. तर इथे ठेवली आपण विनीता. तर याच्यामध्ये आता विनीताची परीक्षा सनीच्या परीक्षेच्या 4 दिवस अगोदर, तर खालीलपैकी कोणाची परीक्षा रविवारी आहे, तर याच्यामध्ये रविवारी कोणाची विचारली. तर आता यांची सगळ्यांची तर अरेंजमेंट दिलेली आहे. आता याच्यामध्ये कोण राहिलं, तर याच्यामध्ये कोण राहिली, विनीता झाली, उमर झाली, तिया झालं, सनी झाला, रीता झाली, प्रीती झाली आणि राहिली फक्त दिया. म्हणून दियाची जी परीक्षा आहे तर ती रविवारी येणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, जे की दिया. याच्यामध्ये बेसिक प्रकारचं हे हा सुद्धा प्रश्न होता, फक्त मांडणीपूर्वक करायचं, वाचनपूर्वक करून मांडणीपूर्वक केली असती तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय म्हटलं, एज्युकेशन या शब्दातील प्रत्येक अक्षराच्या मांडणी वर्णक्रमानुसार केली असेल तर डावीकडून चौथे अक्षर आणि उजवीकडून चौथे अक्षर यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णक्रमानुसार येणारी किती अक्षरे असतील. तर यांची मांडणी वर्णक्रमानुसार,
तर याच्यामध्ये सुरुवातीला दिसतं आपल्याला ए, नंतर बी नाही आहे, सी आहे, सी नंतर डी आहे, डी नंतर ई आहे, सी डी ई एफ नाही, जी एच आय आय आहे, जे के एल एम एन एन आहे, त्याच्यानंतर ओ, पी नाही, क्यू नाही, आर नाही, एस नाही, टी आणि त्याच्यानंतर यू. तर एवढे अक्षर याच्यामध्ये आहे एज्युकेशनमध्ये. तर याची मांडणी केली आपण वर्णक्रमानुसार, वर्णक्रमाची मांडणी. त्यानंतर डावीकडून चौथे अक्षर, डावीकडून 1 2 3 आणि हे 4 म्हणजे ई, आणि उजवीकडून चौथे तर 1 2 3 आणि 4 एन. म्हणजे या दरम्यान एकूण किती अक्षरे इंग्रजी क्रमानुसार किती अक्षरे असतील. तर यांची मांडणी करू आपण आता. ई, त्यानंतर एफ, जी एच आय, जे के एल एम आणि एन यांची मांडणी केली आता ई आणि यांच्या दरम्यानची इंग्रजी वर्णक्रमानुसार. याच्यामध्ये आता किती अक्षर आहे तर हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे या दोघांच्या दरम्यान किती अक्षर आहे तर ते 8, जे की ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. तर थोडंसं जर का प्रश्न समजला तर तुम्हाला सॉल्व करता आला असता, अन्यथा हा प्रश्न सॉल्व करता येणार नाही. त्याच्यामुळं PYQ महत्त्वाचे असतात की तुम्हाला बेसिक नॉलेज समजून जाते की कोणता प्रश्न कसा टॅकल करायचा. आणि आपण या सिरीजमध्ये जे आहे तर ते तुमची पूर्ण जी लॉजिक आहे तर ते याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत. याच्यामध्ये रिजनिंगच्या याच्यामध्ये आहे, मॅथ वगैरे नाही असते. परंतु जर का तलाठीचे जर का तुम्ही PYQ जर का आपलं डिस्कस करताना जर का तुम्ही लेक्चर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मॅथ आणि रिजनिंग हे दोन्ही याच्याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलशी कनेक्ट राहाल तर तुम्हाला याचा फायदा भेटेल. तर चला आपण पाहू पुढचा प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. तर याच्यामध्ये एक सिरीज दिलेली आहे 8 6 18 14 70 आणि 64. तर ही सिरीज दिलेली आहे. याच्यामध्ये काय प्रश्नचिन्ह कुठं आहे तर प्रश्नचिन्ह शेवटी दिलं आहे. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला बेसिक सांगितलं तुम्हाला की सर्वात अगोदर याच्यामधला फरक जो आहे तर तो पाहायचा. त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे 2. त्यानंतर इथे 18 म्हणजे याची तिप्पट केली आहे. त्यानंतर इथे -4, इथे -2 आणि इथे -4. त्यानंतर 14ची 5 पट केलेली दिसते म्हणजे 14 पंचे 70. त्याच्यानंतर किती -6, -6 केल्यानंतर 64 येते. आता त्याच्यानंतर इथे आता इथे 3 केले, इथं 5 केले तर आता इथे 7 होईल. म्हणजे 64 गुणिले 7 करून पाहू आपण बरोबर येते का. तर इथे 64 गुणिले 7, 7 चोक 28, 2 7 7 42 आणि 2 44 म्हणजे 448. म्हणजे जे आपलं लॉजिक लावलं होतं ते बरोबर आलं. म्हणून प्रश्नाचं उत्तर 448 जे की ऑप्शन बी मध्ये दिले. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे, दिलेली प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या मालिकेत रिकाम्या जागी भरल्यास मालिका पूर्ण करेल असे अक्षरांचे नियोजन निवडा. तर ही लयबद्ध मालिका आहे, लयबद्ध मालिका ज्याच्यामध्ये अक्षरांची जी रिपिटेशन असते, अक्षरांची पुनरावृत्ती होते, एक किंवा अनेक अक्षरांची किंवा एक किंवा दुसरे अक्षर किंवा दुसरे अक्षर किंवा तिसरे अक्षर अशी या प्रकारची एक सिरीजबद्ध राहते ही. तर या टाईपचे क्वेश्चन राहते. थोडे मीडियम लेवलचे किंवा हाय लेवलचे क्वेश्चनसुद्धा बनू शकतात त्याच्यामध्ये. काही काही वेळेस ते जर पूर्ण मांडून नाही पाहिलं तर ती आपल्याला सॉल्वसुद्धा होत नाही. त्याच्यामध्ये एक बेसिक पद्धत राहते की कसं करायचं आहे. त्याच्यामध्ये अगोदर आपण अक्षर मोजून घ्यायचे की किती अक्षरांची, सगळ्यात बेसिक जी आहे ही पद्धत आहे. तर याच्यामध्ये अक्षर मोजून घ्यायचे किती आहे पूर्ण जे स्पेस वगैरे आहे ते पूर्ण. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर याच्यामध्ये 20 अक्षर आहेत. म्हणजे एकूण टोटल अक्षर किती आहेत तर 20. आणि याच्यामध्ये कितीच्या 20 अक्षर आहेत तर याची कशी जी सिरीज आहे ती होऊ शकते. कारण की आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये KL DM हे 4 झाले तर, आणि आणखी एक दिसत आहे P म्हणजे 5 अक्षरं जे आहे त्याच्यामध्ये वापरलेली आहेत आणि टोटल जागा आहेत 20. म्हणजे एक 4चं कॉम्बिनेशन बनू शकते किंवा 5चं.
त्याच्यामध्ये 4चं कॉम्बिनेशन तर नाही दिसत आहे मला, कारण की याच्यामध्ये अक्षरसुद्धा पाहिलं तर ते 5 दिसत आहेत. त्याच्यामुळं ही 5ची जी सिरीज आहे तर ती याच्यामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. तर ती कशी लिहिलेली आहे तर ते आपण एकदा तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये कसं मांडायचं ते सांगतो. प्रत्येक वेळेस जे आहे, जर का 2 अक्षरांचं जर का असेल तर तुम्ही या पद्धतीने जी आता या पद्धत सांगत आहोत तुम्हाला या पद्धतीने मांडता. 2 अक्षरांची असेल तर ती याच्यामध्येच फिल करून ती सॉल्व करायची. पण याच्यामध्ये ही जेव्हा शॉर्टमध्ये असते तर ती कशी मांडायची, तर याच्यामध्ये के दिसते, के एल, त्याच्यानंतर रिकामी जागा, त्यानंतर डी आणि एम, म्हणजे के एल डी एम दिसत आहे, के एल डी एम. त्याच्यानंतर पुन्हा इथे एल आहे, पण एलच्या आधी काय आहे, रिकामी जागा, आणि इथे एलच्या आधीवर काय आहे ते के आहे. म्हणजे इथे काय होतं आहे पुन्हा तर के एल, त्याच्यानंतर इथे काय आहे एल, नंतर इथे सुद्धा रिकामी जागा आलेली आहे, आणि त्याच्या अगोदर आलेला आहे ई, आणि त्याच्यानंतर आलेला आहे एम. म्हणजे जेवढं दिलेलं आहे अगोदर आपण तेवढं एकदा मांडून घेऊ. म्हणजे ही 2 झाली एमपर्यंत. त्याच्यानंतर पुन्हा के एल, के दिसत आहे मला, रिकामी जागा दिसत आहे इथे. त्याच्यानंतर पुन्हा इथे पी दिसत आहे, आणि इथे रिकामी जागा असून इथे एम दिसत आहे. इथे इथपर्यंत जागा असेल इथपर्यंत. त्यानंतर पुन्हा एक सिरीज आहे 5ची, तर इथे रिकामी जागा आहे, त्यानंतर इथे एल दिलेला आहे, आणि इथे पी दिलेला आहे, आणि इथे रिकामी जागा आहे, आणि इथे शेवटी एम दिलं आहे. म्हणजे इथं डायरेक्ट डिसाईड झालं की इथे शेवटी जे आहे तर ते एम येणार, आणि के एल के एल के एल, तर जी इथे रिकामी जागा आपण आता ते भरू. के एल, इथे के एल, इथे काय एल, इथे एलच्या आधी काय तर इथे के, त्यानंतर के नंतर एल, नंतर इथे काय दिसते पी पी दिसत आहे, म्हणजे इथे पी येईल, इथे पी येईल. तर जी रिकामी जागा आहे आपण ती ब्लॅक याने भरतो. तर इथे काय आहे डी, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर इथे काय येईल तर एफ. ही रिपीट न होता एक अक्षर पुढे सरकत आहे, तर डी ई एफ. त्याच्यानंतर इथे काय येईल तर जी. तर शेवटी जो आहे तर जीने पर्याय सुरू होणारा कोणता आहे ऑप्शन एकच आहे, जे की ऑप्शन 3मध्ये आहे. आणि त्या ब्लँकमध्ये जे आपण रिकामी जागा लिहिली आहे म्हणजे पी, त्याच्यानंतर ते ही होती स्पेस पी के एल पी के ए आणि जी, म्हणजे शेवटी जी असणारा ऑप्शन एकच दिलेला आहे. तर ही जी सिरीज आहे तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मांडून सांगितली मी. या पद्धतीने तर 5 डिजिट आहे याच्यामध्ये, म्हणून ही, आणि प्रत्येक अक्षर जे आहे ते 5 अक्षरानंतर रिपीट होत होतं. त्याच्यामुळे आपण या पद्धतीने आपण ही मांडली तर आपल्याला हे उत्तर भेटलं. आणि ही जी आहे तर ही एक अक्षर सोडून पुढे रिपीट होत होती. त्याच्यामुळे इथे काय येईल रिकामी जागी तर जी येतील, शेवटच्या ठिकाणी जी कुठं आहे तर इथे आहे, म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर असा हा प्रश्न होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. तर प्रश्न क्रमांक 7 याच्यामध्ये खाली दिलेल्या 3 अंकी संख्येचा लक्षपूर्वक अभ्यास करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. इथे काय म्हटलं ती टीप दिली त्यांनी, सर्व गणिती क्रिया डावीकडून उजवीकडे करण्यात यावी. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते त्यांनी ही दिलेली आहे सिरीज, आणि याच्यामध्ये आपल्याला त्यांनी जे सांगितलं आहे ते सॉल्व करायचं आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, सर्वात मोठ्या संख्येच्या तिसऱ्या अंकात सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकात जोडल्यास मिळणारी परिणामी संख्या काय असेल. तर याच्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येच्या तिसऱ्या अंकास, तर सर्वात अगोदर या टाईपचे जो प्रश्न असतील तर ते आपल्याला समजणं महत्त्वाचं असते, की जर का हा प्रश्न जर का समजला तरच आपण याला सॉल्व करू शकतो, आणि आता सॉल्व होत नाही तो. कारण की आपल्याला यासारखे प्रश्नाची जर का आपण रिव्हिजन वगैरे केले असेल किंवा याच्या अगोदर आपण सॉल्व वगैरे केले असेल तर हा सारखे प्रश्न जे आहे तर ते आपल्याला सॉल्व होऊ शकतो. अन्यथा जर का आपण पाहिलेच नाही, आपल्याला नवीन जर का प्रश्न असेल तर सारखे प्रश्न सॉल्व होऊ शकत नाही. तर इथे काय म्हटलं त्यांनी, सर्वात मोठ्या संख्येच्या तिसऱ्या अंकास, तर याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर 857. याच्यामध्ये 857 आणि तिसऱ्या अंकास काय म्हणते सर्वात मोठ्या संख्येच्या तिसऱ्या अंकास, तर सर्वात मोठी संख्या ही आहे, आणि याचा तिसरा अंक कोणता आहे तर ते 7 आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलं दुसऱ्यांदा, सर्वात लहान संख्येच्या तिसऱ्या अंकात जोडल्यास, तर सर्वात लहान संख्या कोणती आहे इथे तर 121, आणि याचा तिसरा अंक कोणता आहे तर 1. तर या दोघांना जोडायचं आहे इथे, तर दोन्ही जोडून काय येते 7 आणि 8, म्हणजे जे की ऑप्शन 4मध्ये दिलेलं आहे.
तर बेसिक प्रश्न एकदम सोप्याच पद्धतीचा होता हा, परंतु जर का तुम्हाला या पद्धतीचा प्रश्न जर का समजलाच नाही तर नेमका हा सॉल्व कसा करावा हेच समजणार नाही तुम्हाला, आणि इथे तुमचा चुकण्याचे चान्सेस राहते. तर त्याच्यामुळे TCSचे जे क्वेश्चन वगैरे आहेत तर ते लॉजिक त्यांचं जे आहे तर ते रिपीट होत राहते, आणि त्याच्यामुळे PYQ करणं आपल्याला महत्त्वाचं असतं. तर यासारखा हा प्रश्न होता हा, तर ज्याचं उत्तर आहे 8. तर त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. तर याच्यामध्ये दिलेला खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी अंदाजे मूल्य काय आले पाहिजे. तर अंदाजे मूल्य आले पाहिजे यासारखा प्रश्न आपण कालच्या सिरीजमध्ये पाहिला होता. त्याच्यामध्ये काय दिलं होतं, एकदम जवळजवळचे मूल्य दिले होते, म्हणजे शेवटचे. त्याच्यामध्ये काय दिलं आहे, 7.83 प्लस तरी ते 10.55 आणि गुणिलं 6.78. आता त्या दिवशी जे आहे तर ते आपण ॲप्रॉक्सिमेशन त्यांचं एक खूप जवळ होतं, त्याच्यामुळे जे आहे तर ते आपण ॲप्रॉक्सिमेशन जसं इथे 10.93 तर त्याला 11 घेतला असता, पण इथे पण 10च्या आसपास आहे ती, म्हणजे 10.5च्या आसपास झालेली ती. तर त्याच्यामुळे हे आपल्याला ॲप्रॉक्सिमेशन न घेता डायरेक्ट आपल्याला हे उत्तर यांचं जे आहे गुणाकार करून आणि वजाबाकी करूनच सॉल्व करावं लागेल, अन्यथा आपल्याला दुसरा पर्याय नाही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण यांचा गुणाकार करू. 10.55 आणि 6.78चा याच्यामध्ये दिलं आहे 10.55 गुणिले 6.78. तर ह्यांचा गुणाकार किती येतो, तर तो जवळपास येतो 70,685, म्हणजे याला 70 पकडू आपण. या दोघांचा गुणाकार, म्हणजे दोघांचा गुणाकार किती येते, तर तो 70च्या आसपास येतो. तो गुणाकार जर का करतो म्हटलं तर खूप वेळ लागतो याला, आणि त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो आपला लॉंग बनू शकतो. त्याच्यामुळे मी मोबाईलवरती त्याचा गुणाकार केलेला आहे. त्यानंतर जे दुसरं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे आता. 70 पॉईंट ॲप्रॉक्सिमेट त्याचा आला होता 685 आणि त्यानंतर याला प्लस करायचं आहे 7 अधिक 83. त्याच्यामध्ये 5, 8, 9, 10, 11, 1, 8 आणि 1, 9, 9 6 15, 5 इथे पॉईंट आजच्याला 1, 7 आणि 1 8 आणि हे 7, म्हणजे 78.515 हे यांची बेरीज झाली. आता 78.15 जे आहे 78.515 त्याच्यामधून आपल्याला 12.66 मायनस करायचे आहे. 12.66 कितीमधून, याच्यामधून 78 पॉईंटमधून 12.66 म्हणजे 660 होते ती जवळपास. तर यांचा जो गुणाकार याच्यामधून 8मधून 2 गेले 6 राहते, आणि 7मधून 1 गेले तर किती राहते 6 राहते, म्हणजे 66च्या आसपास. आणि त्याच्यानंतर हे केल्यानंतर ॲप्रॉक्सिमेट त्याचं जर का उत्तर येत असेल, ॲप्रॉक्सिमेशनचं त्यांनी सांगितलेलं आहे, ॲप्रॉक्सिमेशनचं सांगितलेलं अंदाजे मूल्य, तर ते कितीच्या आसपास येत आहे 66च्या आसपास. इकडलं करायची गरज नाही आहे, कारण की आपल्याला ॲप्रॉक्सिमेशनच आहे आणि ऑप्शन खूप दूर आहे. त्याच्यामुळे मी जे सुरुवातीचे 2 डिजिट आहे गुणाकार, याच्यामध्ये जे गुणाकार जे केल्यानंतर आहे ना, तर संख्या ती आहे ना मोठी होते, आणि 2 अंक दिलेला आहे, त्याच्यामुळे ती संख्या मोठी होत होती, त्याच्यामुळे आपण तिचा गुणाकार केला. आणि बाकी प्लस आणि मायनसमध्ये ॲप्रॉक्सिमेशन लागलं तरी चालते. ते किती येते 66 पॉईंट समथिंग काहीतरी येत आहे. तर 66 पॉईंट समथिंगच्या आसपास कोणता ऑप्शन आहे, तर इथे मला एकच ऑप्शन दिसते की 66च्या जवळ कोणतं दिसते, तर ते 67, जे की आपण अप्रॉक्सिमेशनचं उत्तर काढलेलं आहे. यासारखे प्रश्नांना तुम्हाला सॉल्वच करावं लागेल पूर्ण, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. अन्यथा वेळखाऊ प्रोसेस वगैरे राहते ही, त्याच्यामुळे तुमचा वेळ टाईम वगैरे याच्यामध्ये खूप लॉस होऊ शकतो. तर बेरीज वजाबाकी बेसिक आहे, तेवढ्यासाठी 2 मार्क जाऊ द्यायला पुरत नाही, त्याच्यामुळे तुम्ही याची प्रॅक्टिस थोडीफार करा. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न क्रमांक 9.
4 अक्षर जोड्या दिल्या आहेत. 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहे, 1 वेगळी आहे आणि गटात न बसणारी अक्षर जोडी निवडा. तर गटात न बसणारी अक्षर जोडी निवडा म्हणून त्यांनी. ते ABCDवरती आहे. तर सुरुवातीला आपण ABCD लिहून घेऊ. ते BCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. तर याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, आता ही ABCD लिहून घेतली आपण. आता के आणि ई 1 2 3 4 5 6 6व्या नंबरचं, म्हणजे याच्यामध्ये जे आहे के आणि ईचा संबंध कसा आहे, तर यांच्या दोघांचा 6 अक्षर जे आहे तर त्याच्यानंतर घेतलेलं आहे. आणि पी आणि यू तर पी आणि यू तर पी नंतर 1 2 3 4 5 तिथे 6 आहे आणि इथे किती अक्षरानंतर, तर इथे 5 अक्षरानंतर. आणि डी आणि ए साईडला लिहून घेऊया. याच्यामध्ये किती आहे, 5. आता डी आणि ए, तर डी आणि ए नंतर किती आहे, 1 2 3. डी नंतर 3 म्हणजे इथे सुद्धा 4 क्रमांकाचा, म्हणजे इथे 6 इथे 5 आणि 4 अक्षर सोडल्यानंतरचा अंक घेतलेला आहे. तर इथे आपल्याला पाहिजे 3. इथे 6 5 4 आणि 3, परंतु ए आणि आय याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 अक्षर दिले. तर याच्यामध्ये ऑड कोणता आहे, तर ते ऑप्शन डी आहे. बाकीची वरची जी ऑप्शन आहेत याच्यामध्ये काय होत आहे, तर क्रमाने एक अंक कमी होत आहे. म्हणजे इथे 6 होते, इथे 5 झाले आणि इथे 4 झाले. तर इथे 3 व्हायला पाहिजे होते, पण इथे किती झाले, 8. त्याच्यामुळं याच्यामध्ये ऑड कोणता आहे, म्हणजे विषम कोणता आहे याच्यामध्ये, तर ते ऑप्शन 4, जे की ए आणि आयची याच्यामध्ये जोडी दिलेली आहे. तर असा हा प्रश्न होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न क्रमांक 10. जर बी गुणिला डी म्हणजे बी हे डीचे वडील आहे, बी अधिक डी म्हणजे बी ही डीची पत्नी आहे, बी भागीला डी म्हणजे बी ही डीची मुलगी आहे पाहिजे होती इथे आहे. आणि त्याच्यानंतर काय दिलं, शेवटचं वजाबाकी म्हणजे काय दिलेलं आहे, तर बी हा डीचा मुलगा आहे. तर याच्यामध्ये डी आणि डीचं नातं विचारलेलं आहे. याला डिकोड केल्यानंतर डी आणि डीचं जे नातं येऊ शकते ते आपल्याला यांनी विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला याला डिकोड करून घेऊ. तर इथे काय म्हटलं, भागीला म्हणजे काय आहे, तर बी ही डीची मुलगी आहे. बी ही डीची म्हणजे डी जी आहे ती एफची मुलगी आहे. एफची मुलगी आहे कोण, तर डी. त्यानंतर एफ गुणिला एल, हे सॉल्व झालं. त्याच्यानंतर एफ गुणिला एल म्हणजे गुणिलाचा अर्थ काय आहे, तर बी हे डीचे वडील आहे, म्हणजे एफ जे आहे ते एलचे वडील आहे. एफ जे आहे ते एलचे वडील आहे. एफ जे आहे ते एलचे वडील आहे, म्हणजे ईचा भाऊ असेल, एलचे वडील आहे, म्हणजे हे प्लस. त्यानंतर पुढचं काय सांगितलं त्यांनी, की एल वजा एम. तर एल वजा एम म्हणजे बी हा डीचा मुलगा आहे, म्हणजे एल जे आहे तो एमचा मुलगा आहे. एल जो आहे तो एमचा मुलगा आहे, तो कोणाचा, एमचा मुलगा आहे, म्हणजे याची पत्नी असेल ती एमचा मुलगा आहे कोण, एल, आणि ही याची पत्नी ही आणि याची आई ही. आणि त्याच्यामध्ये शेवटचं काय सांगितलं त्यांनी, एम भागीला टी. भागीलाचा अर्थ काय, बी ही डीची मुलगी आहे, म्हणजे एम जे आहे ते टीची मुलगी आहे, एम जे आहे ते टीची मुलगी आहे, म्हणजे याची ही आजी झाली, याची जी आहे ती आजी झाली. या दोघं भाऊ बहीण आहेत. याची ही आजी झाली कोण, टी, आणि याची ही आई म्हणजे एफची ती सासू झाली. तर याच्यामध्ये काय विचारलं आहे, डीचे टी सोबत नाते काय, तर डीचे टी सोबत. तर त्या दिवशी सांगतो तुम्हाला मी की याला कसं वाचायचं, डीचे टी सोबत. तर डी हा टीचा कोण, डी हा टीचा कोण असा जर का प्रश्न विचारला तर डायरेक्ट उत्तर निघते. तर डी जो आहे तो टीचा कोण, तर मुलीची मुलगी काऊन, कारण तिच्या डोक्यावरती मायनस आहे. मुलीची मुलगी म्हणजे तिची कोण लागते, ती नात. तर ही कोण आहे तिची
नात, आणि हा कोण आहे नातू. तर आपल्याला डीच विचारलेला आहे, तर त्याच्यामुळं डीच्या टीसोबत नाते काय, तर ती नात आहे. मुलगी आहे का नाही, तर याच्यामध्ये डी म्हणजे नात या प्रश्नाचं उत्तर आहे, जे की ऑप्शन 2मध्ये दिलेलं आहे. नातेसंबंधावरतीचा हा प्रश्न होता आणि बेसिक प्रश्न होता. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. हा सुद्धा एक प्रश्न जो आहे तर तो तुमच्यासाठी ट्रॅप ठरू शकतो, कारण की जोपर्यंत तुम्हाला याच्याबद्दल नॉलेजच राहणार नाही तो सुद्धा सॉल्व होणार नाही. तर याच्यामध्ये काय आहे, क्रिएशन या शब्दात पुढे आणि मागे दोन्ही दिशेने अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत ज्यांच्या दरम्यान तितकीच अक्षरे आहेत जितकी इंग्रजी वर्णक्रमानुसार आहे. तर याच्यामध्ये काय सांगते आहे की हे अक्षर यांनी हे शब्द दिलेला आहे, तर याच्यामध्ये तितकीच अक्षरे आहे म्हणजे अशा किती जोड्या आहेत ज्यांच्या दरम्यान तितकीच अक्षरेसुद्धा आहे, ते इंग्रजी वर्णक्रमानुसार. तर इथे तुम्हाला एकदम बेसिक पद्धतीने सांगतो मी हा, कारण की यासारखा जर का प्रश्न पुढच्या वेळेस आला तर तो तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. तर सुरुवातीला काय आपण ABCD लिहून घेऊ इथे, कारण की हा ABCDवर इंग्रजी वर्णक्रमावरतीच हा अवलंबून आहे प्रश्न. तर ABCD, त्यानंतर EFGHIJKL आणि M, त्यानंतर NOPQRSTUVWXY आणि Z. तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे, अशा किती जोड्या आहेत. तर इथे जोड्या पाहू आपण कशा आहेत, तर पुढे आणि मागे दोन्ही दिशेने पाहू शकतो आपण. तर इथे क्रमानुसार O आणि N, O आणि Nची दिसत आहे मला एक जोडी. O आणि N म्हणजे N आणि O मागून दिशेने पण आपण जात आहे, म्हणजे दोन्ही दिशेने आपण काउंट करू शकतो. तर मागच्या दिशेने आहे ही एक O Nची जोडी, आणि पुढच्या दिशेने जर का पाहिलं तर E नंतर D आणि जे CDE ही आहे याच्यामध्ये एक जोडी सरळ दिशेने. तर ती कशी दिलेलं आहे त्यांनी, C आणि E एक ब्लँक सोडून क्रमाने येणार आहे ते, कारण की इथे D राहते तर Dच्या जागी त्यांनी R दिलेला आहे. तर ही दोन जोड्या आपल्याला इथे भेटलेल्या आहे, एक ONची आणि एक C आणि Eची. तर ह्याच्यामध्ये C आणि E, C नंतर D आणि E हे क्रमाने आहे एक जोडी, आणि त्यानंतर O आणि N कशी N नंतर काय येतो डायरेक्ट, तर O नंतर P येतो, पण तो याच्यामध्ये दिलेला नाही आहे. तर याच्यामध्ये दिलं फक्त त्यांनी सांगितलेलं आहे की O आणि Nची जी आहे तर ती याच्यामध्ये पेअर दिलेली आहे आणि ती क्रमाने आहे. तर याच्यामध्ये किती अशा जोड्या आहेत जे क्रमाने आहे, तर C आणि E आणि O आणि Nची, म्हणजे एकूण 2 जोड्या याच्यामध्ये या अक्षरांच्या आहेत, जे की इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेलं आहे. तर यासारखा हा प्रश्न होता आणि हा लॉजिकवरती प्रश्न होता. त्यानंतर पाहू, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, 2 जोड्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. UR हे PMशी एका विशिष्ट प्रकारे संबंधित आहे, त्याचप्रकारे XU हे SP17शी संबंधित आहे. या समान तर्काचे अनुसरण केल्यास VS 18 हे खालील कशाशी संबंधित असेल. तर याच्यामध्ये जी त्यांचं तर्कसंगत दिलेलं आहे, जोडी दिलेली आहे, तर ती पाहू. UR हे दिलेलं आहे 17, त्यानंतर PM दिलेलं आहे 15, आणि याच्यामध्ये कशावरती टार्गेट करू शकता तुम्ही, एक तर अक्षरावरती करा किंवा अंकावरती करा. तर मी त्यामध्ये अंकावरती टार्गेट करतो. तर हे जे आहे तर ते -2ने कमी होत आहे, आणि त्याच्यानंतर दुसरी जी पेअर दिली आहे त्यांनी XU आणि 19, आणि त्याच्यानंतर SP आणि ही 17, तर याच्यामध्ये सुद्धा 2ने कमी आहे. तर तिसरी त्यांनी कशाचं विचारलं आहे, तर V आणि S, त्याच्यामध्ये काय होईल 18. तर मी अक्षरमालिकेवरती जे आहे तर त्यांना याच्यावरती फोकस करायचं सांगितलं तुम्हाला, तर मी अक्षरावरती नाही कसून अंकावरती केलं. तर जी आहे तर ते याच्यामध्ये 18 दिलेलं आहे. तर 18मधून जर का 2 मायनस केलं तर किती येते, ते 16, जे की ऑप्शन 2मध्ये दिलं आहे. 16 एकच ऑप्शन आहे जे की ऑप्शन 2मध्ये दिलं आहे. 100% इकडे काय आहे ते माहीत नाही मला, परंतु एवढं माहीत आहे मला की इकडे 18मधून जर का इथे 2 वजा कमी केले, इथे 2 कमी केले, तर इथे सुद्धा 2 कमी करावं लागेल, आणि ते 18मधून 2 केले तर 16 येते, म्हणजे ऑप्शन 2मध्ये दिलं आहे. तुम्ही अक्षरावरती सुद्धा त्याच्यावरती फोकस करू शकता आणि ते सॉल्व करू शकता.
त्याच्यामध्ये काय असेल, पी नंतर यू नंतर पी म्हणजे मागं झालेलं आहे. तर आपण काय करू, मागे चाललेलं आहे त्यांनी, तर आपण काय करू, पी नंतर यू आपण पुढे जाऊ. पी नंतर क्यू आर एस टी म्हणजे एकूण 4 अक्षर सोडल्यानंतर त्यांनी 4 अक्षर आपण प्लस करू पीमध्ये. त्याच्यानंतर यू येते किंवा यूमधून 4 अक्षर कमी केले तर पी येते, म्हणजे 4 अक्षर एकूण कमी करतात. हे झालं पहिल्या अक्षराचं. तर इथे जे आहे व्हीमधून आपण 4 अक्षर कमी करू. तर इथे काय येईल, पी क्यू आर एस टी यू व्ही. तर व्ही नंतर 4 अक्षर कमी करू म्हणजे 1 2 3 4. त्याच्यानंतर काय येते, क्यू म्हणजे सुरुवातीला काय येते इथे क्यू आला. त्याच्यानंतर आर आणि एमचा, एम आणि आरचा कसा संबंध दिला आहे, तर एम आणि आरचा, तर एम एन ओ पी क्यू आणि आर. तर 1 2 3 4 याच्यामध्ये सुद्धा 4 अक्षर दिलेले आहे. तर एसचे जे अगोदर आहे तर ते 4 अंक लिहू आपण. आता इथे काय येईल, इथे आले क्यू आणि इथे काय येईल मग एसच्या अगोदर 4 अक्षर एसच्या अगोदर. तर 1 2 3 इथे काय येते एम एन ओ आणि आता एसच्या अगोदर 4 अक्षर किती, तर 1 2 3 4 आणि किती काय येईल एन म्हणजे क्यू नंतर एन आणि 16. क्यू एन आणि 16 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याला ब्लॅकमध्ये लिहितो मी. काय येते क्यू एन आणि 16. तर हे पूर्ण मेथड पद्धतीने सांगतो तुम्हाला, परंतु वेळेचं जर का कमतरता असल्यामुळं आपण एकदम शॉर्टमध्ये उत्तर काढण्यासाठी काय करायचं, तर जे आपल्याला सोपं पडते त्याच्यामध्ये आपण त्याला टार्गेट करून आपण सॉल्व करायचं. तर इथे जर का आपण अंकावरती जर का फोकस केला असता तर तुमचं एका सेकंदात उत्तर निघालं असतं. तर त्याच्यामुळं दोन्ही पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. पण जर का समजला नाही क्वेश्चन तर तुम्ही तो लॉंग पद्धतीने म्हणजे एकदम बेसिक पद्धतीनेच करायचा. आणि जर का थोडंसं जर का नॉलेज जर का तुम्ही डेव्हलप केलं तर तुम्हाला एकदम शॉर्ट्समध्ये पण निघू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर होतं क्यू आणि एन, जे की आपण एका सेकंदात काढलं होतं सुरुवातीला. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. दिलेल्या प्रारूपाच्या तळाशी दर्पण ठेवल्यास मिळणारी योग्य प्रतिमा तळापासून निवडा. तर इथे अंक दिलेला आहे आणि प्रतिमा म्हणजे दर्पण आहे, आरसा जे आहे तर ते छेदस्थानी ठेवलेला आहे, म्हणजे तळाशी ठेवलेला आहे. तर अंक मालिका काय दिलेली आहे, 6 8 7 6 5 आणि 4. आरसा हा असा ठेवलेला आहे, म्हणजे हे जे अंक आहे तर ते अशी या पद्धतीने उलट होणार. आणि जर का आरसा असा उभा ठेवला जर का, तर इथची जी अक्षर आहेत तर ती या पद्धतीने उलट होतात. म्हणजे तळाशी आपण इथं आरसा ठेवलेला आहे. तर हे कशा पद्धतीने, तर हे जे अक्षर आहेत तर यांची जे हे इथं आहे, म्हणजे 6चं जे खालचे तोंड आहे तर ते या आरशाच्या जवळ आहे, तर ते जवळच राहणार. तर ते कसं होणार, तर ते उलट ड्रॉ करायचं आपण. याला कसं आपण 6ला सुरुवातीला असं ड्रॉ केलं तर ते आरसा तळाशी ठेवलेला आहे ना, त्याच्यामुळं आपण त्याला असं उलट ड्रॉ करू. याला आपण वरतून ड्रॉ केलं होतं, आता याला आपण खालतून ड्रॉ करू, म्हणजे या पद्धतीने याला असं पद्धतीने करू. आणि 8ला कसं लिहिलं तरी तो 8च राहणार, म्हणजे 9 म्हणजे या पद्धतीने येईल. तर इथे आहे आणि इथे 7 दिलेला आहे, इथं ऑप्शनच गेला. इथे सुद्धा 7 दिलेला आहे, हे सुद्धा ऑप्शन गेलं. इथे सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे 7 दिलेला आहे, हे सुद्धा ऑप्शन गेलं. तर इथे आहे ना एकच ऑप्शन आहे जे की बरोबर होता. आणि तुम्ही हे जर का प्रश्न सॉल्व जरी नसता केला, फक्त ऑप्शन पाहिले असते तरी तुमचा हा प्रश्न सॉल्व झाला असता. कारण की 6 8 7 दिलेला आहे, परंतु इथे 6 7 8 9 दुसऱ्याच पद्धतीत दिलेला आहे. तर हे तिन्ही ऑप्शन नाही आहे, म्हणजे विदाऊट सॉल्व करता हा प्रश्न तुम्ही सॉल्व केला असता. तर ज्याचं ऑप्शन आहे, उत्तर आहे ऑप्शन सी. तर तरीसुद्धा आपण तुम्हाला याच्याबद्दल सांगून देतो. तर इथं 7चं तोंड आहे, ते 7चं तोंड जे आहे ते कोणाकडे आहे, 8कडे आहे, म्हणजे तो या पद्धतीने होईल तो. आणि त्यानंतर 6, तर त्याला आपण या पद्धतीने ड्रॉ करू 9. आणि 6 आणि 5 कसे आहे, तर 6चं तोंड 5चं तोंड कसं आहे, 6कडे आहे, म्हणून या पद्धतीने होईल तो.
तर तो कसा होईल, तर तो या पद्धतीने होईल 5 आणि त्यानंतर 4, तर 4 असा आणि या पद्धतीने. याच्यामध्ये बेसिक तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्ही डायरेक्ट पेपरवरती लिहून जर का तुम्ही पेपरवरती हे अंक लिहिले, पेपरवरती या टाईपचा पेपर राहते, तर साईडला जर का एका पेजचे तुम्ही 2 भाग करायचे. जेव्हा तुम्हाला विचारलं जाते की आरसा हा उभा ठेवलेला आहे याच्यामध्ये, आणि जर का तळाशी विचारलेला आहे, तर तळाशी म्हटल्यानंतर त्या पेजचे तुम्ही हा जो पेज आहे थोडंसं असला तरी चालते, तर त्याला छेदस्थानी म्हणते. तर हा छेदस्थानी आरसा त्याचा ठेवून द्यायचा आणि वरती तुम्ही जे आहे तर ते अंक ड्रॉ करायचे 6, 8, 6, 6, 5, 4 आणि हा जो पेपर आहे तर तो उलट्या दिशेने पाहायचा. उलट्या दिशेने म्हणजे बॅकसाईडला त्याच्या जो आहे तर त्याच्या बॅकसाईडला फिरून तुम्ही पाहायचं. तुम्हाला डायरेक्ट थोडंसं घोटून लिहिलं ना, तर तुम्हाला डायरेक्ट समजून जाते की हे अंक जे आहेत तर ते याच्याशी मॅच करतात. तुम्ही 1-2दा याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला ते सॉल्व्ह होऊन जाईल. तर असा हा प्रश्न होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. तर इथे सुद्धा मालिका दिलेली आहे. ABCD अगोदर लिहून घेऊ, म्हणजे तुमचं कन्फ्युजन वगैरे नाही होणार. ABCD FGHIJKL MNOPQRST UVWXY आणि Z. तर याच्यामध्ये GEC 2, 5, 8, 11. तर याच्यावर अंकावर आपण सुरुवातीला याच्या अंकावरती फोकस करून पाहू की सॉल्व्ह होते का. तर 2 नंतर 3, 3, 3. तर 11मध्ये 3 केल्यास किती येते, 14, जे की ऑप्शन एकच आहे ज्याच्यामध्ये 14 आहे. अक्षरावरती अंकावरती जर फोकस केला तर एकच ऑप्शन म्हणजे उत्तर आपल्याला सॉल्व्ह झालेलं आहे. अंकावरती जर का फोकस केला तर आणि एकच ऑप्शन आहे. तुम्ही डायरेक्ट हा क्लिक करून पुढे जाऊ शकता, परंतु मी तुम्हाला पूर्ण सांगेल याच्यामध्ये सिरीज की कोणत्या पद्धतीचं याच्यामध्ये लॉजिक लागलेलं आहे. तर उत्तर तर आपल्याला भेटलेलं आहे की ऑप्शन 1, जे की याच्यामध्ये 3-3चा फरक होता आणि 11मध्ये 3 मिळवल्यास 14 येते, जे की ऑप्शन 1मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला काय दिलं आहे, जी नंतर जे, पेन चेंज करतो मी, जी नंतर 2 सोडून जे नंतर 2 सोडून एम नंतर 2 सोडून पी. आता पी नंतर 2 सोडून पी आणि क्यू सोडलं, त्याच्यानंतर काय येईल, एस. तर एस येईल सुरुवातीला, आणि एस येईल सुरुवातीला एका अक्षराने सुद्धा तुमचं सॉल्व्ह झालं असतं. तर सुरुवातीला एस असणारा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन 1. त्यानंतर ई नंतर एच दिलेला आहे, तर ई नंतर एच दिलेला आहे. ई नंतर एच, याच्यामध्ये सुद्धा 2 आहे, 2 सोडून के सोडून 2 एम, त्याच्यानंतर एन, आणि एन नंतर 2 सोडून क्यू, एस नंतर क्यू नंतर ओ. आता सी नंतर एफ दिलेला आहे, याच्यामध्ये सी नंतर एफ, 2 सोडल्यानंतर आय, 2 सोडल्यानंतर एल, आणि एम आणि एन सोडल्यानंतर ओ, म्हणजे आणि हे ओ, आणि पुढे दिलेलं आहे 11मध्ये 3 + 14, जे की ऑप्शन 1मध्ये दिलं आहे. दोन्हीही पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे, एकदम एकतर शॉर्ट पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं आणि एकदम त्याचा बेसिक पद्धत, ते दोन्ही सांगितलेलं आहे. त्यानंतर पाहू आपण शेवटचा प्रश्न, जो की दिशाज्ञान चाचणीवरती आहे. ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे उभी आहे, रश्मी मुस्कानच्या पूर्वेकडे उभी आहे, योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे, प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे उभी आहे. ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस आहे. योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान काय. तर दिशाज्ञानवरती हा प्रश्न आहे. तर ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे, तर ऋतू जी आहे ती मुस्कानच्या उत्तरेकडे, हे थोडंसं उत्तर दिशेला लिहू आपण. ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे, इथे येईल मुस्कान. रश्मी मुस्कानच्या पूर्वेकडे, रश्मी जी आहे मुस्कानच्या पूर्वेकडे, तर इथे कोण येईल, रश्मी मुस्कानच्या पूर्वेकडे उभी. योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे, योगेश जो आहे तो रश्मीच्या पश्चिमेकडे. हिला आपण सेंटरला धरलं तरी योगेशला आपण पश्चिमेकडे लिहू, तर योगेश.
योगेश पश्चिमेकडे उभा आहे. प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे, जी प्रिया आहे ती योगेशच्या दक्षिणेकडे. यांनी सांगितलं आहे का तर नाही, तर ती प्रिया जी आहे तर ती योगेशच्या दक्षिणेकडे. त्यानंतर ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस. ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस म्हणजे उत्तरेला आहे आणि पूर्वेला सुद्धा आहे, तर हा बरोबर आहे. तर योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान काय? योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान तर ते कोणत्या दिशेला आहे त्याच्या? योगेशच्या पूर्व दिशेला. ऑप्शन 1 मध्ये दिलेला. बेसिक होता हा प्रश्नसुद्धा. तर या पद्धतीने आपण जो आहे तर तो लेक्चर नंबर 4 जे आहे तर ते डिस्कस केलेलं आहे. तलाठीचे सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केले जाईल. जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर विजन गव्हर्नमेंटला सबस्क्राईब करा. आणि याची जी जर का तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन ती डाउनलोड करू शकता आणि एकदा याची प्रॅक्टिस म्हणून स्वतः सॉल्व करू शकता. तर चला भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत